हनुमान विद्यालय निढळ या विद्यालयाच्या नूतनीकृत इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रथमतः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या कार्याला ज्यांनी आजन्म वाहून घेतले त्या रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील वहिनी यांना प्रथम वंदन करतो। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी कार्यक्रमाचे नियोजन झाले, त्यामुळे आम्ही सर्व रयत सेवकांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला। योगायोग एवढा मोठा की संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेब हे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। विद्यालयाच्या वतीने प्रथमतः त्यांचे हार्दिक स्वागत। तसे आमचे विद्यालय ग्रामीण आणि दुष्काळी भागातील सदैव अर्थनियोजन कोलमडलेले अशाही परिस्थितीत ज्यांनी सर्व क्षेत्रात उंच भरारी घेतली ते आमच्या गावचे दैवत माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांनी ज्यावेळी त्यांनीच बांधकाम केलेल्या इमारतीची दुरवस्था पाहिली त्यावेळी त्यांनी इमारतीच्या दुरुस्तीचा संकल्प सोडला। फक्त दुरुस्तीच नाही तर एक मॉडेल स्कूल तयार करण्याचा चंग बांधला। पण हे करायचे कसे? अशा वेळी रयतचे आधारवड माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना त्यांनी साथ घातली। त्याला माननीय ठाकूर साहेबांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि या नूतनीकरणाच्या कामासाठी 75 लाख अशी भरीव देणगी दिली। तेही या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित आहे, त्यांचेही विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत। या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित असणारे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा याचे कुलगुरू माननीय प्रिन्सिपाल डॉक्टर नामदेव मस्के सर, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख साहेब, विधान परिषद सदस्य माननीय श्री शशिकांत शिंदे साहेब, रयतच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माननीय प्रभाकर देशमुख साहेब, इतर मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य यामध्ये माननीय ॲडव्होकेट रवींद्र पवार साहेब, माननीय प्राध्यापक डॉक्टर सदाशिव कदम सर, माननीय डॉक्टर MB शेख सर, माननीय डॉक्टर विठ्ठल शिवणकर सर, त्याचबरोबर स्टेजवर उपस्थित रयत शिक्षण संस्थेचे तिन्ही सहसचिव, मध्य विभागाचे चेअरमन माननीय संजीव पाटील साहेब, मध्य विभागाचे विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी आणि त्याचबरोबर माननीय आमदार बाळासाहेब पाटील हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। नामोल्लेख ज्यांचा राहिलेला आहे या सर्वांचं विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक मी थोडक्यात चालू करतो। विद्यालयाची पूर्वीची परिस्थिती जर पाहिली तर विद्यालय हे अतिशय 1984 साली नूतन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झालेली होती। आज विद्यालयाची थोडीशी दुरावस्था झालेली होती। स्लॅब गळका, रंग नाही, जुने पुराणे बेंच, लाईटच्या तारा लोंबकळतात, अशा प्रकारच्या अनेक गैरसोयींचा पाढा आपल्याला या ठिकाणी वाचता येईल। यामधून याच विद्यालयातून अनेक अधिकारी, डॉक्टर, कुलगुरू, वैज्ञानिक, उद्योजक निर्माण झाले। त्यातच माननीय चंद्रकांत दळवी साहेबांसारखा नाविन्यता जपणारा, भविष्याचा वेध घेणारा, समाजात मिसळणारा खिलाडू वृत्तीचा विद्यार्थी घडतो काय? संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी मित्रांचा थवाच एकत्र केला आणि 1994 मध्ये पहिले काम हायस्कूलच्या इमारतीच्या बांधकामाचे केले। त्यावेळी संपूर्ण इमारतीच्या बांधकामाचे बजेट हे फक्त 9 ते 10 लाख रुपये एवढे होते। आज इमारत दुरुस्त केलेली आहे। या दुरुस्तीचा सिव्हिलचा खर्च हा 60 लाख रुपये आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देता यावं यासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनेल, अत्याधुनिक संगणक, फर्निचर याचा जर खर्च पाहिला तर एकूण 90 लाख रुपये आज या इमारतीसाठी खर्च झालेला आहे। विद्यालयाच्या विविध उपक्रमांपैकी फक्त 1-2 उपक्रम मी सांगू इच्छितो।
विद्यालयामध्ये गुरुकुल उपक्रम चालू आहे। या उपक्रमाचं फलित असं आहे की या उपक्रमामुळे आज अखेर आपल्या विद्यालयामध्ये या 2 वर्षामध्ये 5 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक आहेत, 3 विद्यार्थी हे NMM शिष्यवृत्ती धारक आहेत आणि 32 विद्यार्थी हे सारथी शिष्यवृत्ती धारक आहेत। या 32 विद्यार्थ्यांना मिळणारी एकूण शिष्यवृत्ती जर पाहिली तर ती 15,36,000 एवढी आहे। त्याचबरोबर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय आहे। ही गुणवत्ता शैक्षणिक बाबतीमध्ये आहे, तशाच प्रकारची क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा गुणवत्ता आहे। अनेक विद्यार्थी विभागीय स्तरावर, राज्य स्तरावर चमकलेले आहेत। कला क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं प्रावीण्य दाखवत आहेत। या व्यतिरिक्त विद्यालयामध्ये काही नवीन उपक्रम आहे। याच्यामध्ये पहिला उपक्रम आहे फाली, FALI। फाली हा जो उपक्रम आहे यामधून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शेतीचं शिक्षण दिलं जातं। दुसरा उपक्रम आहे MSAT, मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन। या विषयाअंतर्गत शेती व पशुपालन, गृह उद्योग, तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल्स या विषयाचं अध्यापन केलं जातं। त्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये साक्षरता निर्माण होते। याशिवाय अटल टिंकरिंग लॅब ही विद्यालयामध्ये उपलब्ध आहे आणि विद्यालयाचा जो एकूण 10 एकराचा परिसर आहे त्याच्यामध्ये नवीन संकल्पनेनुसार आता 2 एकरामध्ये इमारत आणि क्रीडांगण आहे। उर्वरित जागेमध्ये फळबाग याचं नियोजन केलेलं आहे। अशा प्रकारे माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाची यशस्वी वाटचाल चालू आहे। आपण सर्व अधिकारी, पदाधिकारी, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, आजीव सदस्य, सेवक यांनी आम्हाला मार्गदर्शन सतत करत राहावे। शेवटी आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक, मार्गदर्शक यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय कर्मवीर। धन्यवाद सर। सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण त्यांची जयंती साजरी करतो, शिक्षक दिन म्हणून देशभरामध्ये। आज सकाळी मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे, मगाशी मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षक दिनाचा कार्यक्रम हनुमान विद्यालयाच्या निधीच्या नूतनीकृत इमारतीच्या उद्घाटनासाठी लाभलेले आहेत आणि आमच्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। याच्याबद्दल सर्वांनी मनापूर्वक साहेबांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे। खूप बिझी शेड्यूल होतं साहेबांचं, पण तरी सुद्धा त्यांनी वेळ दिला। सर, निढळमध्ये आपण यावं आणि निढळकरांची खूप वर्षापासूनची अपेक्षा होती की आपण निढळमध्ये यावं। या इमारतीचं पहिलं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण उद्घाटनाला यावं म्हणून आम्ही 1993 मध्ये आपण मुख्यमंत्री असताना खूप प्रयत्न करत होतो, पण सर आपल्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं, त्यामुळे आपली तारीख मिळू शकली नाही। मग आम्ही ND पाटील तत्कालीन चेअरमन यांच्या हस्ते या ठिकाणी या इमारतीचं उद्घाटन केलं होतं। सर, आपण कृषी मंत्री असताना इथल्या पाणलोट विकासाचा कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणून आपण तारीख दिली होती। कार्यक्रम पण सर्क्युलेट झाला होता, निश्चित झालं होतं, मात्र काही कारणामुळे आपला कार्यक्रम रद्द झाला आणि मग साधारण 2004-05च्या दरम्यान पण आपलं या ठिकाणी 2008-09च्या दरम्यान आपलं या ठिकाणी यानं कॅन्सल झालं। आणि आज नूतनीकृत इमारतीचं, ज्या इमारतीचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावे असं वाटत होतं, ती इमारत वर्ल्ड क्लास झाल्यानंतर ती आपल्या हस्ते तिचं उद्घाटन होत आहे। हे आम्हा निढळकरांसाठी, सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि निढळकरांना सतत खंत होती, विशेषतः निढळ नोकरवर्ग संघटनेला खंत होती की साहेबांचं आगमन निढळमध्ये का होत नाही। आणि आज आमच्या सर्वांची आस पूर्ण झाली। आपण आलात, खूप वेळ दिलात आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपलं सर विशेष स्वागत करतो। त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचा चेअरमन म्हणून आपण जबाबदारी दिली आणि ती आम्ही अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने पार पाडायचा प्रयत्न करतो आहोत। आपल्याला सगळं तर प्रॉब्लेम आहे की विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे, गुणवत्ता वाढ झाली पाहिजे, याच्या बाबतीमध्ये मॅनेजिंग कौन्सिलमध्ये आम्ही सगळेजण चर्चा करतो आहोत। पण या रयत शिक्षण संस्थेचं हनुमान विद्यालय निढळची जी जुनी इमारत होती तिलाच अपग्रेड करावी आणि तिला वर्ल्ड क्लास करावं, या उद्देशानं या ठिकाणी संपूर्णपणे नूतनीकरणाचा विषय हाती घेतला। आणि जो काही खर्च होणार होता त्याच्यासाठी आमच्या रयत शिक्षण संस्थेला अतिशय उदार अंतकरणानं, मनपूर्वक, तन मन धनानं संस्थेमध्ये काम करणारे रामशेठ ठाकूर साहेब, खासदार पनवेल, लोकनेते ते म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी या कामासाठी भरघोस निधी दिला, 75 लाख रुपयाचा निधी दिला। आपल्याला आश्चर्य वाटेल, आज सकाळी 11 वाजता ते या ठिकाणी आलेले आहेत आणि 11 वाजल्यापासून संपूर्ण गावाच्या विकासाची पाहणी आम्ही करतो आहोत, थकलेले नाहीत अजूनही।
आणि अजूनही व्यासपीठावर सकाळपासून या ठिकाणी येण्याची आतुरतेने वाट पाहत होते, या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. रामशेठ ठाकूर साहेब, आपण फार मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून दिल्यामुळे निढळमध्ये आम्ही एक अतिशय सुंदर अशी शाळा निर्माण करू शकलो. वर्ल्ड क्लास एखादी शाखा कशी निर्माण करता येऊ शकते जुन्या इमारतीमधून. दर्जा वाढला पाहिजे शिक्षणाचा हे म्हणत असताना फक्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिकवणं इथपर्यंतच त्याचा दर्जा वाढ मर्यादित नसून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत. प्रमोशन त्यांचं व्हायला पाहिजे. त्यांना त्यांच्या पाठीमागं सगळ्या पद्धतीने आम्ही उभं राहिलो पाहिजे आणि त्याच हेतूनं ही शाळेचं नूतनीकरणाचं काम केलं. मला खात्री आहे की हे निढळचं जे हायस्कूल आहे नूतनीकृत, हे एक मॉडेल म्हणून की जुन्या शाखा कशा पद्धतीनं वर्ल्ड क्लास बनवता येऊ शकतात, मॉडेल होऊ शकतात आणि कमीत कमी खर्च होऊ शकतात, याचं एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी आम्ही आपल्या समोर सादर करू शकलो. याचा मला विशेष या ठिकाणी आनंद आहे. या शाखेचा दर्जा अतिशय उत्तम आहे. 550 पेक्षा अधिक ग्रॅज्युएट झालेले आहेत, 100 पेक्षा अधिक पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि 10 पेक्षा अधिक मुलांनी या ठिकाणी डॉक्टरेट मिळवलेली आहे. सर्व क्षेत्रामध्ये, परदेशामध्ये, US मध्ये, जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये सगळीकडे आज या शाखेचे विद्यार्थी पोहोचलेले आहेत. सर, या गावाच्या विकासाची प्रक्रियाच मुळात शिक्षणापासून सुरुवात झाली. 1983 मध्ये मी सिव्हिल सर्व्हिसेस मधून उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो आणि पहिल्या 10 वर्षामध्ये ही 10 एकर जागा निर्मळ समाजानं दिली आणि ही इमारत या ठिकाणी गावातल्या लोकांच्या लोकवर्गणीतून निर्माण झाली आणि ती इतकी सुंदर आहे, त्या सुंदर परिसर पण आहे. सगळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी खूप त्याच्याबद्दल खूप चांगल्या भावना व्यक्त केल्या. आता ही शाळा सुंदर झाल्यानंतर अशा प्रकारच्या शाळा संस्थेमध्ये कशा पद्धतीने निर्माण करता येऊ शकतील, एक मॉडेल चेअरमन म्हणून जबाबदारी पण होती. एक मॉडेल निर्माण करावं आणि त्याच्या आधारावर म्हणजे काहीतरी केलं तर सांगायला अधिकार प्राप्त होतो. थोडं केलेलं आहे, आता सांगायचा मला अधिकार प्राप्त झाला असं मला वाटतं आणि म्हणून यापुढे संस्थेमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या सर्व शाखा निर्माण करायचा आम्ही सर प्रयत्न करू. सर, गेले 41 वर्ष 1983 पासून ग्रामविकासामध्ये आम्ही काम करतो आहोत. मी नोकरीला लागलो त्या पहिल्या दिवसापासून सेवानिवृत्त झालो मार्च 18 मध्ये आणि त्याच्यानंतर आता 6-7 वर्ष नॉनस्टॉप आम्ही निढळकर गावाच्या विकासासाठी काम करतो आहे. प्यायला पाणी नव्हतं, आज समृद्ध गाव आहे. कुठल्याही कॅनॉलचं पाणी नाही. आपण मगाशी वड्यावर उभं राहून गाडीतनं पाहिलं, तो कॅनॉल वाहत नव्हता, तर तो वॉटरशेड डेव्हलपमेंट मधून साठलेलं पाणी उफळून पाझरून वड्यामध्ये आलं. बंधारे सगळे 70 बंधारे भरले आणि त्याच्यातून वाहणारं पाण्याचे धबधबे आपण मगाशी बघितले. एक चमत्कार आहे. निढळ गावामधलं वॉटरशेड डेव्हलपमेंटसाठी इंडो जर्मन वॉटरशेड मधून त्या काळामध्ये 1.5 कोटी रुपये मिळाले. एवढं काम करण्यासाठी 1.5 कोटी मधून आम्ही डोंगराच्या माथ्यावर 22 हेक्टर गावाचं क्षेत्र आहे, तिथून ते दर्जाच्या तलाव्यापर्यंत 5000 एकर 2001 हेक्टर मध्ये पडलेला पाण्याचा थेंब अडवलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मागं वळून बघितलेलं नाही. गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. आज सकाळपासून मॅनेजिंग काउन्सिलचे बहुतेक सदस्य आणि खास करून रामशेठ ठाकूर साहेब, आणखी भगीरथ शिंदे काका, आम्ही सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या सकाळपासून आपण येऊपर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की खूप चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे. सर, गावाचं काम करून थांबलेलं नाहीये. मी सत्व फाउंडेशन नावाने संस्था सुरू केलेली आहे, स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग व्हिलेजेस, आणि सेवानिवृत्तीनंतर गेले 6 वर्ष मी त्याच्यामध्ये काम करतो आहे. महाराष्ट्रामधली 15 गावं निढळसारखी मॉडेल कशी करता येतील त्याच्या बाबतीमध्ये मी काम करतो आहे. दिंडोरी तालुक्यामधील काकांना माहिती आहे की 15 गावामध्ये आणि बार्शी तालुक्यामधल्या काही गावामध्ये मी तिथे काम करतो आहे. एक गावाचा सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे. कुठलंही गाव शून्यातून 10 वर्षामध्ये निढळ इतकं विकसित होऊ शकतं, त्या विकासाच्या स्ट्रॅटेजीज बनवलेल्या आहेत. कुठलाही गावाचा विकास म्हटलं तर भौतिक विकास, आर्थिक विकास आणि मानव विकास, निढळमधल्या ह्या सगळ्या गोष्टी पाराकोटीच्या चांगल्या केलेल्या आहेत. हे झालं कसं, केलं कसं आणि भविष्यामध्ये गावाने कसं करावं याच्या बाबतीमध्ये निढळ गावावरचा गेल्या 40 वर्षाचा प्रवासाचं एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि तेही लवकरच लोकांच्या सेवेमध्ये रुजू होईल, जेणेकरून ते पुस्तक वाचून सुद्धा लोकांना गावाचा विकास करता येईल याच्या बाबतीमध्ये मला पूर्णपणे खात्री आहे. सर, आपल्याला आश्चर्य वाटेल की रयत शिक्षण संस्थेची सुरुवात अण्णांनी जी केली ती ग्रामविकासापासूनच केली. म्हणजे कुठल्याही गावाचा विकास ही शिक्षणापासूनच होऊ शकतो याच्या बाबतीमध्ये अण्णांचा पूर्ण विश्वास होता. म्हणून गावागावामध्ये देवळामध्ये शाळा भरवल्या, गावातल्या लोकांनी जागा दिली, गावातल्या लोकांनी सगळे त्या शिक्षकांचे पगार दिले आणि
अण्णांनी स्थापन केलेल्या अध्यापक विद्यालयामधून शिक्षक पाठवायचे आणि शाळा सुरू व्हायच्या. निढळची शाळा सुद्धा 1964 मध्ये अशाच पद्धतीने सुरू झाली देवळामधून आणि देवळामधून इथं आलेली आहे. तर निढळ आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या उद्दिष्टामध्ये सुद्धा ग्रामविकास हे एक आपलं उद्दिष्ट आहे आणि कदाचित अण्णांच्या डोळ्यासमोर हेच असावे की शिक्षणामधून गावांचा विकास होईल आणि गावं समृद्ध होतील. मला असं वाटतं की रयत शिक्षण संस्थेच्या उद्दिष्टामध्येच हे असल्यामुळं गावांचा विकास हे सुद्धा आमच्या रयत शिक्षण संस्थेचे एक उद्दिष्ट मानून शाळा हा तिचा मुख्य घटक ग्रामविकासाचा मानून भविष्यामध्ये काम करायचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू, हे मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सर सांगू इच्छितो. सर, हे काम करण्यामध्ये खूप मोठं योगदान आमचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ यांनी केलं. खूप मोठं काम होतं. 10 महिन्यामध्ये हे काम पूर्ण केलं. जगदीश निर्मळ, त्यांचे सर्व सहकारी आणि विजय जाधव माजी विद्यार्थी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे आणि याच गावाखालची कातळकी वाडी आहे, त्या वाडीचे ते रहिवासी आहेत. त्यांनी हे काम केलं. त्यांचा पण आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सत्कार करणार आहोत. मी मगाशी सर आपल्याला सांगितलं की हे जे चित्र लिहिलेले आहेत, 26 प्रकारचे चित्र काढलेले आहेत, ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहेत, उद्बोधक आहेत. रयत शिक्षण संस्थेमधलेच ATD शिक्षक आहे सरसमकर म्हणून जामखेडला, जे पूर्वी निढळला होते, त्यांच्या संकल्पनेतून माझ्या सहकार्यातून हे काम 10 शिक्षक आणि ATD शिक्षक आणि रयतच्या हे काम उभं केलेलं आहे. या निढळच्या सर्व कामामध्ये मागे सहकार मंत्री असताना बाळासाहेब पाटील आले होते. त्यांनी सहकार संस्थे आमची विविध कार्यकारी सोसायटीची इमारत बघितलेली आहे. शशिकांत शिंदे साहेबांचं आम्हाला सतत सर्व प्रकारचं मार्गदर्शन, आणखी त्यांची आम्हाला सर्व प्रकारच्या योजनांमध्ये मदत होते. सर, आज मी आपल्याला काय मागण्यासारखं गावामध्ये सर काहीच नाही, पण आपण आलात आणि काहीच मागितलं नाही असं कसं होऊ शकतं? आणि आपल्याकडून मागायचं तर छोटं काय मागायचं तर काही मोठं मागितलं पाहिजे. सर, जरी निढळ गावाची पाणलोट विकासानं समृद्धी आली असली तर गेल्या निढळचं पाणलोट झाल्यापासून गेल्या 20 वर्षामध्ये मागचं वर्ष असं आलं होतं की अजिबात पाऊस पडला नाही. 2 जून महिन्यापासून पाऊस पडला नाही, अशी परिस्थिती पण येते आहे. आणि मग मागच्या वर्षीच्या फळबागा गेल्या, ऊस गेले, आल्याची शेती गेली, परत शेतकरी अडचणीमध्ये आला. योगायोगाने झे कटापूरचं जे पाणी आहे आज खटाव आणि मान तालुक्यामध्ये आलेला आहे. हा जो नेरचा तलाव आहे, त्या नेरच्या तलावामध्ये पाणी झे कटापूरचं आलं आहे. तिथून मग मान तालुक्यामध्ये हा समोर 14 किलोमीटरचा बोगदा ह्या डोंगरामध्ये पाडून नवलेवाडीमध्ये ते पाणी त्या ठिकाणी बाहेर येतं आणि कॅनॉलनं पाणी नेरच्या तलाव्यातनं जात आहे मान तालुक्यामध्ये. पाणी हा असा भाग आहे आमचा, म्हणजे निढळ कातळके वाडी आणि निढळच्या हद्दीवरच मान तालुक्यामध्ये 7 गावं आहेत. गोडशेवाडी, कोळेवाडी, पांढरवाडी, जाधववाडी, शेरेवाडी, दिवडी. आणि मग इथून हे सगळं पाणी कॅचमेंट मधून जातं. हा खाली लघु पाटबंधारे तलाव आहे, म्हणजे वॉटरशेडच्या आउटलेटला दर्जाचा लघु पाटबंधारे तलाव आहे. याच्यामध्ये जर का झे कटापूरचं पाणी पडलं तर तिथून ते भुरकवडी मार्गे वडूज आणखी परत येराळा धरणामध्ये जाऊ शकतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण लोकेशन असं आहे की सगळ्यात उंचावर मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या. पण तरी देखील मान तालुक्यामधून नेर उपसा जलसिंचन योजना 2 मधून वेटणे, पुसेगाव, धावडकी, उमरमळे आणि निढळचं 800 हेक्टर क्षेत्र भेजणारं पाणी योजना सुरू झालेली आहे. आणि त्याच्यातून कदाचित पुढच्या 5-6 महिन्यामध्ये पाणी येईल आणि या भागाचं कल्याण होईल. निढळ गावाचं 800 हेक्टर क्षेत्र त्याच्यामध्ये भिजत आहे, पण 2000 हेक्टर पैकी शिल्लक राहतं. कातळकेवाडीचं 600 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहतं. कातळकेवाडी निढळ गावाचीच वाडी होती, जी पूर्ण महसूल गाव म्हणून त्या ठिकाणी इंडिपेंडंट ग्रामपंचायत झाले. पण कल्चर, व्यवहार आणि इथले सगळे एकच हायस्कूल आहे, त्यामुळे निढळ गाव आणि कातळकेवाडी आमच्यासाठी एकच आहे. निढळ आणि कातळकेवाडीसाठीचं 1200 हेक्टर राहिलेलं क्षेत्र. आणि हे जे 7 गावं सांगितली मान तालुक्यामधील, निढळ गावाच्या हद्दीवर मान तालुक्याच्या हद्द सुरू होते, तिथले 7 गावांचे साधारणपणे 2500 हेक्टर, 3700 हेक्टर क्षेत्रच फक्त कदाचित भविष्यामध्ये या मान खटाव तालुक्यामध्ये विना पाणी राहील असं की वाटतं. आणि म्हणून माझा पण ह्याच्यातला अनुभव असल्यामुळे मी 2021 मध्ये ह्याचा अभ्यास केला आणि एक योजना माननीय जलसंपदा मंत्री यांच्याकडे सुपूर्द केली आणि त्याचं सर्वेक्षण व्हावं म्हणून अशी विनंती केली होती. योजना फार साधी आणि सिंपल आहे, कमी खर्चाची आहे. जे ह्या डोंगराच्या बोगद्यातून पाणी बाहेर पडतं नवलेवाडीमध्ये, तिथून ते 200 मीटर जर का फक्त उचललं
तर निढळच्या हद्दीमध्ये रामोशवाडीमध्ये एक डोंगराची खिंड आहे, त्या ठिकाणी वितरण तलाव बांधता येऊ शकतो. आणि त्या वितरण तलावामधून एक पाईपलाईन, बंदिस्त पाईपलाईन कातळकेवाडी आणि निढळसाठी, आणि एक पाईपलाईन गोडशेवाडी, पांढरवाडी आणि दिवडी आणि शेरेवाडीसाठी, आणि तिकडचं 2500 हेक्टर क्षेत्र भिजून हे सगळं पाणी शेवटी जाणार आहे दर्जाच्या तलावामध्ये, आणि तिथून ते खाली भुरकवडी मार्गे वडूसपर्यंत जाणार आहे. अत्यल्प कमी खर्चाची फक्त 200 मीटर पाणी उचलायचं आहे तिथून. तिथे एक साठवण तलाव बांधावा लागेल आणि पुन्हा वितरण हौद बांधावा लागेल. आणि या योजनेचं सर्वेक्षण व्हावं म्हणून प्रयत्न करतो आहे. मी आपल्याला विनंती करेन की याचं सर्वेक्षणही व्हावं आणि भविष्यामध्ये ही योजना सत्काराने लागावी, मार्गी लागावी, आणि या भागाचं दैन्य कायमस्वरूपी, ठीक आहे निढळमध्ये पाणलोट झाला आहे, आम्ही प्रगतीपथावर, पण ह्या बाकीच्या गावांचं काय? आणि मग निढळच्या बरोबर या गावांना सुद्धा, आणि आम्हालाही पाणी मिळालं तर पाहिजेच आहे. मी आपल्याला सर या निमित्तानं, आपण निढळमध्ये आला आहात, खूप वर्षांनी या भागात आला आहात, हा निढळसाठीच नव्हे तर या परिसराचा एक प्रश्न म्हणून आपल्यासमोर मी मुद्दा मांडलेला आहे. मी आपल्याला आग्रहानं विनंती करेन की आपण याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना सहकार्य करावं, मदत करावं, आणि ही योजना भविष्यामध्ये मार्गी लागेल यासाठी आपण या सगळ्या भागातल्या लोकांच्यावर एक मोठी आपली मेहरबानीच होईल असं मी मानतो. दुष्काळी भागातली जनता, या खास करून 8-9-10 गावातली आपल्याला धन्यवाद देईल. मी या ठिकाणी थांबतो. आपण सर्वजण खूप मोठ्या प्रमाणावर आला आहात. व्यासपीठाची सगळी मंडळी आलेली आहेत, आणि खास करून मॅनेजिंग कौन्सिलचे सगळे सदस्य या विभागातले आलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाला उशीर झालाय, माझे भाषण थोडं लांबलेलं आहे. आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो, साहेबांची क्षमा मागतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकाळी 10 पासून गावामध्ये आलोय आणि 5 तास सगळं शिवार फिरून झालंय. 5000 एकराचं शिवार असलेलं मोठं गाव आहे आमचं गाव. माझं गाव पाडळी सिन्नर तालुक्यात आहे. गावाचा शिवार 400 एकराचा आहे. तेव्हा 400 एकर कुठे आणि 5000 एकर कुठे, पण एक साम्य आहे. आमचं पण असं चारी बाजूने डोंगरात बसलेलं गाव आहे, तेव्हा एक नैसर्गिक साम्य आहे. पाण्याच्या बाबतीत आम्ही थोडं तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहोत. पण एक माणूस गावामध्ये जन्माला येतो आणि तो संपूर्ण गाव कशा रीतीने बदलू शकतो याचं जे दळवी साहेब एक उदाहरण आहे. आणि मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये चंद्रकांत दळवी साहेबांसारखा पुत्र जन्माला आला पाहिजे, झाला पाहिजे. एवढं मोठं काम दळवी साहेबांनी केलंय. कामाचं वैशिष्ट्य पण आहे साहेब. आता आम्ही तर खूप फिरतो, पण इथे एक वेगळं पण असं दिसलं. कोट्यावधी रुपयाची कामं झालेली पाहिजे. ती जलसंधारणामध्ये आहे, ती वनक्षेत्रामध्ये आहे, ती शेतीच्या याच्यात दिसत आहेत. ती गावाच्या बाबतीत विचारच नाही, असं गावात मी पाहिलं नाही. काय म्हणजे ते एका वाक्यामध्ये ते म्हणाले की आमच्या गावामध्ये एकही माणूस असा नाही की तो आर्थिक दृष्टीने सक्षम नाही. आणि मी आमच्या डोळ्यांनी पाहिले की ज्या गावामध्ये भजी पाव विकणारं कुटुंब एका टपरीमध्ये छोट्याशा विकत होतं, त्यांनी स्वतः त्याच्या कष्टावर बांधलेली 2 मजली इमारत पाहून इथं चकितच झालं. दुधाच्या बाबतीमध्ये पूर्वीचं तुमचं उत्पादन, आजचं उत्पादन, हे सगळं पाहून म्हणजे गावातली तर ती म्हणजे गार्डन पाहून तर सुचतच नव्हतं आपण कुठे तालुक्यात का जिल्ह्यात आहोत का कुठे आहोत. इतकी सुंदर गार्डन कुठेही पाहिलेली नाही. म्हणजे काय राहिले त्या गावामध्ये विकासाचं, काही शिल्लकच राहिलं नाही. आणि म्हणून हे सगळं करताना मी असं म्हणत होतो की या गावातला कोण एवढा म्हणजे व्यक्ती माणूस आहे की त्याचा आर्थिकदृष्ट्या जबरदस्त वरदस्त या गावावर आहे, आणि त्याशिवाय हे होणं शक्यच नाही. आणि पण दळवी साहेबांनी सगळं जे काही केलंय ते सगळं शासकीय पैशातून केलंय. एक आजचं उदाहरण सोडू द्या, आमचं म्हणजे ठाकूर साहेबांसारखं की ज्यांनी खूप मोठं योगदान दिलंय, पैसे दिले.
त्यांच्या संस्थेवरच खूप उपकार आहेत. त्यांच्यावर स्वतः त्यांना आवडत पण नाही ते त्यांच्याबद्दल चांगलं बोललेलं, गोड बोललेलं. पण तेवढं एक उदाहरण सोडलं तर एवढा पैसा हा फक्त सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनाच्या माध्यमातून एवढे पैसे हे खर्च करणे असा माणूस महाराष्ट्रात मी अजूनपर्यंत पाहिले नाही. अनेक IAS अधिकारी झाले, अनेक IPS अधिकारी झाले. बरं ते तेवढ्यावर नाही, ते असं म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो स्वतःपुरतं पाहणारे असं नाही. म्हणजे आपल्याला ग्रामस्थांना आणि सर्वांना माहीत नसेल ते आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्येच आले. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 15 गावं अशी दत्तक घेतली. त्यांना सगळ्या गावांना त्यांनी आर्थिक पैसा कसा उभा करावा आणि या गावाप्रमाणे आणि आपल्याप्रमाणेच गावाचा विकास कसा करावा त्यांची ती एक फाउंडेशन आहे सत्व. त्याच्यातून आमचे सह्याद्रीजी जे विलास शिंदे जे आहेत त्यांचं ते एकत्र करून त्यांनी काम करतायत. आणि खूप दूरदृष्टी म्हणजे विचार असं म्हणतो आणि आपण हे सगळे म्हणतो की पवार साहेब खूप दूरदृष्टी असणारे व्यक्ती आहेत. अनेक लोक या देशामध्ये समाजामध्ये दूरची व्हिजन असणारी अनेक माणसं आहेत. पण नुसती व्हिजन असून उपयोग नाही, त्याचा मिशन पण पाहिजे ना. तर पवार साहेबांच्या अंगी जसे आहे तसं आमच्या दळवी साहेबांच्या बाबतीमध्ये आहे. तेव्हा खूप बोललं पाहिजे दळवी साहेब तुमच्या बाबतीत, पण आता थोडंसं साहेबांना जायचंय म्हणून बोलता येत नाही. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर ते खरं म्हणजे तुमचा आणखी एक मान बाळासाहेब सशो तुम्ही आहात, त्यातले तुम्ही साक्षीदार आहात. म्हणजे संस्थेची आमच्या 8 मेला 9 मेला जनरल मीटिंग असते, अण्णांचा पुण्यभूमीचा सोहळा असतो. पण 8 मेला ठरलेली आमची ठराविक मॅजिक काउन्सिलची मंडळी बसते साहेबांच्या बरोबर. रात्री 8, 9, 10, 11, 12 होतात. पण मी गेली 15 वर्षापासून भाऊ अशी एक मिटिंग झाली नाही की दळवी साहेब मॅजिक काउन्सिलचे सदस्य पण नव्हते, पण त्यांची ती मिटिंग चुकली नाही. एकमेव 16 जिल्ह्यात अपवाद असणारा जनरल बॉडीचा सदस्य ती मिटिंग अटेंड करत होता. आणि बाळासाहेब तुम्हाला पण सांगतो की त्या मिटिंगमध्ये दुसरं हे काही नाही. आमच्या संस्थेचे अनेक काही कामं असतील तर एक गोष्ट पवार साहेबांनी कधी म्हणजे ते मान असेल, खटाव असेल, कोरेगाव असेल यांच्याविषयीचे शेतीविषयीचे प्रश्न, पाण्याविषयीचे प्रश्न दळवी साहेब तुम्हाला एकाही वर्षी पवार साहेबांनी विचारलं नाही. असा 8 मेची तारीख कधी गेलेली नाही. तेव्हा पवार साहेबांचं तुमच्या ह्या सगळ्या भागामध्ये आणि त्या सातारा जिल्ह्याचंच एकूण खूप मोठे बारीक बारीक गोष्टीवर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये लक्ष आहे आणि त्या दृष्टीने ते खूप प्रयत्न करतायत. शिक्षणाच्या बाबतीत खूप बोललं पाहिजे, पण 1-2 मिनिटात सांगतोय. दळवी साहेब 1.25 वर्ष झाले संस्थेचे चेअरमन झालेत. त्यापूर्वी 1 टर्म मॅजिक काउन्सिलचे सदस्य होते. पण गेल्या 1-1.5 वर्षामध्ये संस्थेने एकूण कात टाकली आणि जशी तुम्हाला आज इथे हे सगळं बदल दिसतोय, नाविन्य दिसतंय, असं नाविन्य संस्थेमध्ये खरं म्हणजे सुरू झालंय. एक दुर्दैवाची बाब आमच्या दृष्टीनं अशी आहे की शिक्षकांची भरती जी आहे ती माध्यमिकला 1400-1500 जागा रिक्त, महाविद्यालयाला 450 पावणे 500च्या आसपास प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. भांडून आता ते दोघंही म्हणजे खूप काम करत आहेत. सचिव देशमुख साहेब, दळवी साहेब शासनात काम केलेलं असल्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे आणि सगळे प्रस्ताव त्यांनी शासनात दाखल केले. ते काहीतरी मंजूर झाले. 700-800 शिक्षक मिळालेत पण पोर्टलमधून. पण आता कोणीतरी समाजात अनेक माणसं विचित्र असतात, कोणीतरी कोर्टात जातं आणि स्टे घेतं, त्यामुळे ते अडकलेलं आहे. पण या 8 दिवसामध्ये ते सगळे प्रश्न सुटले जातील. सगळ्या शाळांना शिक्षक मिळतील, मुख्याध्यापक मिळतील आणि त्या दृष्टीने थोडंसं गेली 5-6 महिन्यापासून थोडंसं हे झालंय. पण ती पूर्व परिस्थितीच काय, पण त्यापेक्षा अधिक प्रभावी असं शिक्षण ज्ञान विद्यार्थ्यांना चांगलं कसं मिळेल. आणि हे आमचं नाही, हे पवार साहेबांचं आहे. मी म्हटलं पवार साहेब बसू देत नाही. 8 मेला आम्हाला वर्षभराचा रोड मॅप असतो आणि त्याचा ऑडिट पुढच्या 8 मेला होतो
आणि ते पूर्ण केलं नाही तर काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत रयत खूप पुढे. फक्त आता ते आपण पवार साहेब म्हणतात तसं की रयतच्या विद्यार्थ्याकडून पैसा देणगी घ्यायची नाही, वडील पालकाकडून घ्यायची नाही. आणि त्यामुळे त्या प्रकल्पासाठी कुठं इतर संस्थांच्या जशा वर्तमानपत्रात जाहिराती दिसतात की आमच्याकडे या, प्रवेश घ्या, आम्हाला एवढी देणगी द्या, ती अवस्था रयतची नाही. त्यामुळे रयतमध्ये झालेले प्रकल्प वर्तमानपत्रात जाहिराती वगैरे दिसत नाही. पण मी अनेक संस्थांशी, म्हणजे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक आपल्यानंतरची दुसरी मोठी संस्था आहे, तिच्याशी माझा संबंध आहे. पण रयत शिक्षण संस्थेने शिक्षणामध्ये खूप पुढे, फार वेळ लागेल त्याला बोलायला, पण मी बोलत नाही. पण हे फक्त आणि फक्त रयतने खूप दिले. रयतने म्हणजे असं लोक बाहेर म्हणतात, आमच्यासारख्याला म्हणतात, काय म्हणतात, काय तुमच्या म्हणजे तुम्हाला सत्ता तुमच्या दारात आहे, तुमच्याकडे आहे. म्हणजे ते त्यांना बोलायचं वेगळ्या अर्थाने असतं. यशवंतराव चव्हाण साहेब कर्मवीर अण्णांच्या नंतर चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला ते रयतचे अध्यक्ष झाले. चव्हाण साहेब वारल्यानंतर दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते रयतचे अध्यक्ष झाले. दादा वारल्यानंतर साहेब संस्थेचे मुख्यमंत्री होते राज्याचे आणि संस्थेचे अध्यक्ष झाले. त्यामुळे राजसत्ता तुमच्या संस्थेमध्ये आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, हे सगळं जरी असली तर ती राजसत्ता संस्थेच्या दारात तुम्हाला दिसते, ती आतमध्ये आलेली नाही आणि त्यांनी पण येऊ दिलेली नाही. पण तिचा फायदा, रयतचा फायदा, हा रयतला झाला का नाही झाला हा भाग दूर आहे. पण सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्राला झाला आहे. तो मोठा इतिहास आहे. आणि त्यामुळे रयतने महाराष्ट्रासाठी खूप काही शिक्षणामध्ये केले. संस्थेसाठी तर केलंय, पण संस्था सोडून द्या, पण संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलंच. फार म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या याच्यापासून शिक्षणाचं सार्वत्रिकरण त्यांच्यामुळे झालं. आणि त्यांच्यामुळं का झालं तर रयतचे अध्यक्ष झाले. त्यांनी पाहिलं ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्याची काय दशा आहे, आणि म्हणून राज्याचा तो निर्णय घेतला. तो निर्णय कोणामुळे घेतला, ते रयतचे अध्यक्ष असते झाले असते का? तीच अवस्था दादांची, तिचं सगळ्या जगाला माहिती. 12वी पास झालेले विद्यार्थी रयतचे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, पुणा, यांनी दादा मुख्यमंत्री असताना त्यांची गाडी पुण्यात अडवली. गाडी पुढे सगळे विद्यार्थी झोपले. ते म्हणाले आम्हाला 87-88% मार्क आहेत, पण इथं गव्हर्नमेंट मेडिकलला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही. कर्नाटकात तिकडे मिळतात. 30-35 लाख रुपये आणून कुठून? दादा खाली उतरले, पोलीस मुलांना उचलायला लागले. दादा म्हणाले हात लावायचा नाही, मुलं माझी आहेत, आमची आहेत, रयतची आहेत. दादाने विचारलं काय झालं, त्यांनी सांगितलं मी असं की आम्ही कुठून आणायचे पैसे, आणि आमच्या आईवडिलांनी आम्ही काय चूक केली, आम्हाला 0.5% मार्क कमी आहे. दादा म्हणाले तुम्हाला उद्या सांगतो. दादा गेले. संध्याकाळी मुंबईत शिक्षण मंत्री सुधाकर नाईक होते, त्यांना बोलवलं, काय केलं पाहिजे. ते म्हणाले काय नाही, कॅबिनेटमध्ये ठराव पास करा आणि JR करा आणि खाजगी महाविद्यालय, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी आपल्याला सुरू करते. त्याप्रमाणे झालं. दुसऱ्या दिवशी निर्णय झाला. आणि आज आपण पाहतोय ना चित्र, रयतला नाही एक वैद्यकीय महाविद्यालय नाही मिळालं. आम्ही रयत घेऊ शकले असते, 1 नाही 10. पण त्याच्या धोरणाचा एक भाग आहे. आणि म्हणून खूप काही महाराष्ट्राला मिळाले. साहेबांबद्दल बोललोच, बोलायला लागलो तो अर्धा तास लागेल. इतकं साहेबांनी रयतमध्ये जे सुरू केलं त्याचा सगळा फायदा हा महाराष्ट्राला कसा झाला आहे, हा मोठा इतिहास आहे. पण 1-2च गोष्टी सांगतो की महाराष्ट्राचे गेले 10-12 शासकीय शिक्षण क्षेत्रामधले जे JR निघतात ना, त्यातले अनेक JR मध्ये पहिला पेरा हा रयतचा असतो की रयतमध्ये अशा पद्धतीने शिक्षण सुरू झालंय आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे. आणि म्हणून खूप केलंय. आणि ते करण्यासाठी ते चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील, आता पवार साहेब 30-35 वर्षापासून जे करत आहे, आणि शिक्षणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही नाविन्य येते नवीन, त्याचं सर्व श्रेय हे पवार साहेब यांनाच आहे. आणि म्हणून ते आजच्या ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेत. संस्थेतर्फे त्यांना खूप म्हणजे उपस्थित राहिल्याबद्दल खूप काय झालं, शब्दही सुचत नाही मला, पण त्यांचे आभार मानतो. पुष्कळ बोलायचं आहे, पण साहेबांना जाण्याची वेळ झालेली आहे.
आपण सर्वांनी आम्हाला इथे बोलवलं, आमचा सत्कार केला, सन्मान केला, 5 तास फिरून शिवार दाखवला, सगळं दाखवलं, गाव दाखवलं, शाळा दाखवली. ते सगळे आता इथून घेऊन जाणार आहोत. त्याबद्दल आपले ग्रामस्थांचे सर्वांचे आभार, धन्यवाद. रामशेठ ठाकूरांचं मनापासून आभार एवढ्यासाठी व्यक्त करतो. शोलेतला ठाकूर बघितले, राज्यातले ठाकूर बघितले, गडीतले ठाकूर बघितले, पण पनवेलमधला गडीमधला हा ठाकूर रामशेठ बनून ग्रामीण भागामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या असलेल्या सहकार्यातून 5-5, 10-10 कोटी दान करतो आणि इथूनच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ज्ञान परिवर्तन करण्यासाठी फार योगदान देतो. सातारा जिल्ह्याच्या वतीने रामशेठ तुम्हाला हृदयापासून दंडवत घालतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आपण आहात म्हणून जगाच्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे विद्यालय बनवून स्पर्धात्मक युगामध्ये आधुनिकतेने नेणारं हे कार्य आपण करतात. त्याबद्दल मनापासून आपलं आभार व्यक्त करतो. आणि दळवी साहेबांच्या बाबतीमध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. भूमिपुत्र आहे आणि खरं म्हटलं तर पवार साहेबांची दूरदृष्टी फार महत्त्वाची असते. हा नेता बरोबर एक एक माणूस हिऱ्यासारखा ओळखतो. आज अध्यक्ष म्हणून, चेअरमन म्हणून दळवी साहेब आले, विकास देशमुख साहेब आले. दळवी साहेबांचा उल्लेख एवढ्यासाठीच करतो, ज्यांनी RR पाटलांच्या बरोबर तंटामुक्ती अभियान राबवलं, ज्यांनी RR पाटलांच्या बरोबर ग्राम विकासाचं एक स्पर्धा आयोजित केली, ग्राम स्वच्छता अभियान राबवलं, पैसे कमी खर्च करता, बक्षीस सरकारचं कमी देता, जनतेच्या सहयोगातून हा इतिहास घडवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात पहिल्या प्रथम कोणी केला तो दळवी साहेबांनी केल्याचा अभिमानाने उल्लेख करावा लागतो. आणि म्हणून फार विचार असलेली बुद्धी असलेला हा व्यक्ती निळगावच्या असलेल्या मातीशी सुद्धा तसाच निगडीत राहिला. दुष्काळावर मात करण्याची प्रक्रिया आम्ही जलसंधारातून आता उभी करतोय, पण दुष्काळावर मात करण्याची प्रक्रिया त्यावेळेला निढळमध्ये त्यांनी केली आणि निढळच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यामध्ये नंदनवन फुलवलं. सातारा शहरामध्ये गार्डन नाही, पण निढळमध्ये गार्डन आहे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या विकासाला चालना देणारा हा नेता फार मोठ्या प्रकारचा बुद्धिवंत आहे आणि तो निढळचा सुपुत्र आहे. याचा तुम्हाला आम्हाला अभिमान असला पाहिजे. ज्यांनी शाळेला सुद्धा प्रगतीवर नेण्यासाठी ज्या पद्धतीने योगदान दिलं त्या दळवी साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मला माहिती आहे की रयतची उद्याची असलेले स्पर्धात्मक युगामधला रयत परिवार या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, या दोन्ही असलेल्या दळवी साहेबांनी देशमुख साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणाने या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवण्यासाठी यशस्वी होतील. अशा प्रकारच्या शाळा, अशा प्रकारच्या उत्तंग इमारती या ठिकाणी उभं करतील आणि शिक्षण प्रणालीमध्ये बदल करतील. प्रत्येक गावामध्ये चंद्रकांत दळवी आपल्याला असायला पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये रामशेठ ठाकूर असायला पाहिजे, ज्यांनी शिक्षण संस्था फार प्रगती होऊ शकते. आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बऱ्याच विद्यार्थी इथं गुणवंत झाले. या शिक्षण संस्थेतून दळवी साहेबांनी पदवी ग्रहण केली, MPSCची परीक्षा पास झाले. असेच विद्यार्थ्यांचा सन्मान केला. साहेब, खटावमध्ये फार आणि मानमध्ये दुष्काळ जरी असला तर या खटाव मानमध्ये या देशाच्या साठी योगदान देणारे अनेक अशा प्रकारचे IAS ऑफिसर झाले. त्यामध्ये आमचा एक वेगवेगळ्या खेळामध्ये आमचा मनोज देशमुख आहे. परवाच्या दिवशी त्याच्या मुलाचा 17 वर्षाच्या अंतर्गत या खटावचा आहे, त्याचा 17 वर्षाचा मुलगा उपकर्णधार महाराष्ट्राच्या टीममध्ये झाला. अशा प्रकारचे काम करणाऱ्या सर्व मंडळींनी हा इतिहास घडवलेला आहे. आणि पवारसाहेब, कोणी काही म्हणो, रयतवर कोणी किती टीका करो, ज्याचा उल्लेख शिंदे साहेबांनी केला, पण पालक आणि मुलं जाणतात की एकमेव संस्था अशी आहे जिथं राजकारण नाही, एकमेव संस्था अशी आहे जिथं प्रगतीवर नेण्याचा प्रयत्न करतात. संस्था हातामध्ये घेण्याचा अनेक जण प्रयत्न करतात, परंतु पवार साहेबांसारखं, पाटील साहेबांसारखं आणि वरती बसलेल्या सर्व मान्यवरांचं जोपर्यंत ह्या शिक्षण संस्थेवर निस्वार्थपणाने ग्रामीण भागातला विद्यार्थी हा जगाच्या पाठीवर जावा अशा प्रकारची अपेक्षा आहे, त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत जनता तुमच्या पाठीमागे राहणार हा विश्वास व्यक्त करतो. आणि अशा प्रकारचा निढळचा आदर्श घेऊन आपण पुढे जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर मला देशमुख साहेबांनी बोलवलं आणि आल्यानंतर एक 5 तास जवळजवळ
भगीरथ शिंदे साहेब आणि मी इथं या विभागामध्ये फिरत होतो. या गावचा परिसर आणि प्रत्येक गोष्ट आम्ही पाहिली आणि खरंच आम्हाला इथे येण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल फार आनंद झाला. आणि मला वाटते की इथे येऊन अतिशय भरपूर चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. साहेब, आम्ही 5 तास आम्ही फिरत असताना असं एकही माणूस भेटला नाही. ज्याला ज्याला भेटलो, जिथे इथे गेलो, तिथं दळवी साहेबांची एक दूरदृष्टी, शिस्तबद्धपणा आणि ह्या सर्व गोष्टीचा साधा विकासाच्या दृष्टीनं त्यानं उचललेली पावलं पाहिली. प्रत्येकाला ह्या गावच्या कारभारामध्ये सहभागी करून घेतलंय. प्रत्येक नागरिकाचा विकास होण्याच्या दृष्टीनं आपण विद्यार्थी शाळेत गेला का त्याचा सर्वांगीण विकास करावा म्हणतो, पण गावाचा सर्वांगीण विकास करण्याकरता गावकऱ्यांना सहभागी करायला घेऊन त्यांना सहभागी करून गावाचा आणि त्याचा विकास करायचा, हे सर्व दळवी साहेब तुम्हीच फक्त करून खावं, बाकी कोणी करू शकत नाही असं मला वाटतं. मला आनंद आहे की पवार साहेबांची आणि देशमुख साहेबांची निवड करताना मी भाग्यवान आहे की आम्हाला 4-5 लोकांना बोलवलं होतं की काय आता आपल्याला चेअरमनच्या बाबतीत विचार करायचा आहे, कुणाला करायला पाहिजे. त्या मिटिंगला साहेब आपण मला बोलवलं पुण्याला. म्हणजे मला वाटलं पवार साहेबांचा आमच्यावर किती विश्वास आहे हे त्याच्यातून दिसलं. आणि त्यांनी जी सर्वांची चर्चा करून काय कसं काय प्रत्येक पॉईंट टू पॉईंट असं चर्चा करून दळवी साहेब तुमची निवड केली, ती खऱ्या अर्थानं सार्थ झाली आणि रयतला आपल्याला एक चांगलं असं चिन्ह मिळालं. अगोदरचे सुद्धा आपले ND पाटील साहेब होते, आमचे अनिल पाटील साहेब होते, सर्व आहेत, सर्व काम करतायत. पण जरा आपला अनुभव जो वेगळ्या स्तरातला सहकार क्षेत्रातला असेल, कमिशनर म्हणून असेल किंवा आणखीन विविध पदावरती काम केलं असेल, तर त्याचा अनुभव आज आपल्याला चांगला संस्थेत मिळतोय. आणि मग सकाळपासून आम्ही पाहत असताना म्हणतोय की खरंच ह्या खरं तर खडकाळ भाग आहे, पाण्याचं कुठेही स्तोत्र नाही, पण अशा ठिकाणी पाण्याचं नियोजन कसं केलंय ते इथं बघितलं. एक एक शाखा आणि एक आपल्याला पाहायला गेलं वास्तू आपण म्हणतो की जी त्यांनी बनवली गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि ते इतकं चांगलं मेंटेन केलेलं आहे. 2016 साली बांधलेली एखादी इमारत आम्ही ज्याला प्रवेश करतोय जातोय बघतोय, तर ती अगदी काल परवा बांधली की काय, यावर्षी बांधली की काय, अशा प्रकारची करामत ठेवलेली आहे त्यांनी. म्हणजे काम झालं ना चाललं पुढं इतक्यापुरतं नाही, ते सांभाळण्याचं काम सुद्धा त्यांनी केलंय. ते सर्वांना सहभागी घेऊन ही सर्व तुम्ही कामं केलीत, त्याबद्दल तुम्हाला द्यावी ते धन्यवाद. थोडंच आणि ह्या याच्यामध्ये काम करत असताना मला एक साधारणतः प्रत्येक गोष्ट थांबवून दाखवून ते आम्हाला दाखवत होते. ते दाखवत असताना इतके हुरलून जात होते, इतकी गोष्ट मनात त्याच्यात रमून जाऊन सांगत होते. साहेब, तुम्ही स्वतः मेहनत घेतली ना, त्याचं ते प्रतीक होतं. प्रत्येक गोष्ट सांगताना म्हणजे असं त्यांचं बोलण्याची हे होतं की अगद्याला आपल्याला घरामध्ये एखादं आपत्ती जन्माला यावं, म्हणजे त्यावेळेस जे आपल्याला आनंद होतो ना, तशा प्रकारचा चेहऱ्यावर त्याचा आनंद होत होता. आणि प्रत्येक गोष्ट खडानखडा आम्हाला माहिती देत होते. तर अशा पद्धतीने त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय. एका ठिकाणी आम्हाला सांगितलं हे आता नूतन विद्यालय झालंय, किती छान सुंदर झालंय. आम्ही पाहिलं, साहेबांनी पण पाहिलं. पण प्रत्येक गोष्टीकडे नीटनेटकेपणा आहे, आधुनिक दृष्टिकोन आहे आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसे मिळते बघता येईल त्या दृष्टीने केलंय. हे सगळं करून ही इमारत जुनीच नूतनीकरण वाटतच नाही, ही नवीनच इमारत बांधली असं वाटतंय. आणि तशा प्रकारे सर्व सोयी या शिक्षकांच्या करता, विद्यार्थ्यांच्या करता त्यांनी इथं दिलेले आहेत. आणि हे सगळं बोलता बोलता ते बोलले, आता जुन्या 1-2 गोष्टी आमच्या फक्त अजून आहेत राहिलेल्या, म्हणजे ते बोलताना बाकी असं काय बोललेलं नाहीत, पण त्या गोष्टी आम्हाला पुढे जाऊन तर काही करायचं आहे. साहेब, आता तुम्ही 75 लाख मी इकडं दिला सांगितलं, आता 25 लाख आणखीन देतो. म्हणजे मग आपल्याला थोडं कसं होईल त्यात आपल्याला जरासं मलाही बरं वाटेल आणि आपण जे 1-2 राहिलंय तर त्या दृष्टीकोना माझी हातभार लागेल आणि ते करता येईल. मी आपला रजा घेतो. धन्यवाद. एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी येत आलं.
गेली अनेक वर्ष इथे यावं या प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये होता. नवीन सुद्धा काही वेळ सुचवलं होतं, पण या नता कारणाने जमलं नाही. आज येता आलं याचा मनापासूनचा आनंद झाला आहे. 2-3 दिवशी ही जी संस्थेची वास्तू आहे तिच्यात आमूलाग्र बदल केला, आधुनिकता आणली. अध्यापक आणि मुला मुलींच्यासाठी नवीन सुविधा दिल्या आणि एक प्रकारचा आदर्श त्यांनी या माध्यमातून संस्थेच्या सगळ्या शाखांच्या समोर करून ठेवला. आणि दुसरं महत्त्वाचं काम की हा सगळा परिसर गेल्या अनेक वर्षातून पिढ्यातून दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्या दुष्काळावर सामूहिक प्रयत्नाच्या माध्यमातून आपण मात करू शकतो अशा प्रकारची कामगिरी चंद्रकांत दळवी आणि त्यांच्या सहकार्यांनी केली. याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना. आज एका गोष्टीची सुरुवातीलाच सांगावं लागेल आणि ते म्हणजे रामशेठ ठाकूरांनी या कामाला प्रोत्साहन देण्याच्यासाठी नेहमीप्रमाणे मुक्त हाती मदत केली. रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी. साताऱ्याला 4 वर्ष होते. रविवारांची कमा आणि शिका ही जी मोहीम होती, कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये 1 वर्ष काम त्यांनी केलं. 4 वर्ष या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केलं आणि संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. आणि 1-2 वर्ष इथं काम केल्याच्या नंतर त्यांच्या भागामध्ये नव्या मुंबईत ते गेले. तिथे काम करायला सुरुवात केली आणि नंतरच्या काळामध्ये व्यवसायामध्ये पडले आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये कष्ट करून सगळ्यांना बरोबर घेऊन प्रचंड यशस्वी झाले. आणि त्या यशाचाच परिणाम संस्थेचं कोणतंही काम नवीन असलं आणि ते हजर असले तर आम्हाला खात्री असते की आता या कामाला जो काय अडचण आहे कमतरता आहे त्याचं मार्ग निघावं लागेल. आजपर्यंत मला 11 लक्षात नाही, मागे एकदा मी माहिती घेतली होती की संस्थेला त्यांच्याकडून सहाय्य किती झालं असेल आणि तो आकडा 1 वर्षापूर्वीचा माझ्याकडे होता तो 100 कोटीचा होता. 100 कोटी रुपयाची देणगी संस्थेला ठिकठिकाणच्या शाखांना द्यायची आणि काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करायचं. माझ्या मते या राज्यात कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये असं देणगीदार असतात पण त्याच्यात सातत्य नसतं. वर्ष मदत करत असतात. देणगीदार असतात पण स्वतःच्या शाळेपुरतं हे दातृत्व ते दाखवत असतात. पण रामशेठचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही लोक आदिवासी भागात गेलो, संस्थेची शाखा त्या ठिकाणी सगळं काम बघितलं, काही कमतरता हे जाणवलं. रामशेठनी सांगितलं की इतके पैसे जाहीर करा आणि असं अनेक शाखेमध्ये त्यांनी अर्थसहाय्य केलेले. पैसे मिळवता येतात पण त्या पैशाचा सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श आज रामशेठनी सगळ्यांच्या समोर दिलेला आहे. आणि म्हणून याही संस्थेत त्यांनी अर्थसहाय्य करायचा निर्णय घेतला
त्याबद्दल त्यांचं मी अंतःकरणापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार समजतो. आज या तालुक्यामध्ये दैवींचं काम हे अतिशय मोलाचं काम आहे. पण हा मान आणि खताचा भाग असा गमतीचा भाग आहे. या भागामध्ये महाराष्ट्राच्या प्रशासन यंत्रणा याचा जर आढावा घेतला तुम्हाला सांगता येणार नाही, पण मोठ्या संख्येनं या भागातले लोक प्रशासनामध्ये काम करतात. ते शासकीय प्रशासन असेल, खाजगी कंपन्यांचं प्रशासन आहे. मला एकदा मान आणि खटाव तालुक्याच्या आदिवासी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक संमेलन होतं. श्री देशमुख या ठिकाणी आहेत आणि दळवी या दोघांचंही ते संमेलन आयोजित करण्यामध्ये पुढाकार होता. आणि मला 11 लक्षात आहे, पण कमीत कमी 400 ते 500 अधिकारी त्या ठिकाणी हजर होते, सहभागी होते. आणि त्याचा प्रत्येक अधिकारी हा मान खटावच्या भागात आलेला. आज महाराष्ट्राच्या शासनामध्ये 2 तालुक्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणावर अधिकारी कोणत्या तालुक्यातून आले हा जर प्रश्न विचारला तुम्हाला यांची बरोबरी कुणी करू शकेल असं या ठिकाणी वाटत नाही. आणि नुसतंच प्रशासनात सहभागी नाही, प्रशासनामध्ये शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे. हे सूत्र डोक्यामध्ये ठेवून काम करण्याच्या बद्दलची भूमिका ही काही साधी सुधी भूमिका नाही. आणि या दोघांचा उल्लेख या ठिकाणी जो मी केला, चंद्रकांत दळवी असो किंवा देशमुख असो, यांच्यासारख्या लोकांनी सेवेला असताना जे जे काही करता येईल त्या सत्तेच्या अधिकाराचा उपयोग आपण जिथून आलो की आपल्याकडे जी जबाबदारी आहे तिची उत्तम रीतीने पूर्तता करण्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून त्यांनी या ठिकाणी काम केलं. आणि त्याचे परिणाम या दोघांच्या गावामध्ये चांगले दिसतात हे तर खरं, पण प्रशासनाची जी जी जबाबदारी त्यांच्यावर जी होती त्याच्यामध्ये ही जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं पार केली. आणि तेच काम कसं आपल्या गावामध्ये करतात याची प्रचिती आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आलेली आहे. तर भाऊराव पाटलांचा एक दृष्टिकोन होता आणि तो दृष्टिकोन ग्रामविकासाचा. आणि तो ग्रामविकास हे सूत्र ठेवून आज या ठिकाणी या संस्थेच्या अनेक शाखांच्यामध्ये चांगलं काम चाललेलं आहे. तसंच काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं याचा आनंद आपल्या सगळ्यांना मनापासूनचा आहे. आज एका आणखीन गोष्टीच्या संबंधी या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि ती म्हणजे रमण शहा एक संस्थेचे हितचिंतक आहेत आणि त्यांनी 2 पुस्तकं काढली. एक फुले शाहू आंबेडकर यांच्या संबंधीचा भाग 1 आणि दुसरा शिवछत्रपतींचा उल्लेख. फुले शाहू आंबेडकर यांच्याबद्दल अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सुद्धा या लोकांचं जे योगदान आहे ते आपण कधी विसरू शकत नाही. शाहू महाराज एक आगळे वेगळे राजे होऊन गेले. या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले, संस्थानिक अनेक होऊन गेले, पण सत्तेचा उपयोग शेवटच्या माणसासाठी करायचा हे सूत्र अखंडपणानं ज्याने आपल्या मनामध्ये ठेवलं त्या राजांच्या मालिकेमध्ये शाहू महाराजांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागतो. शाहू महाराज यांनी शिक्षणाचा विस्तार केला,
शाहू महाराजांनी शेतीला प्रोत्साहन केलं. शाहू महाराजांनी शेतीला पाणी आणि वीज याचं महत्त्व लक्षामध्ये घेऊन त्या संबंधीची पूर्तता केली. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, समाजामध्ये खोटेपणा किंवा फसवणूक करणाऱ्या प्रवृत्ती या सगळ्यांच्याबद्दल शाहू महाराजांच्या भावना आणि विचारधारा या अत्यंत सुस्पष्ट अशा प्रकारच्या. एकच गमतीचं उदाहरण सांगतो की शाहू महाराज एकदा असताना त्यांच्या दरबारामध्ये जी काही मंडळी होती अधिकाऱ्यांची, सरदारांची, त्या सरदारांच्यापैकी एका काही सरदारांनी महाराजांना हे सांगितलं की महाराज की उद्याच्याला 2 दिवसांनी या भागामध्ये दक्षिणेच्या राज्यातून एक व्यक्ती येणार आहे आणि ती अत्यंत ज्ञानी आहे. त्या व्यक्तीला उद्या काय होणार हे कळतं आणि अशा व्यक्तीला तुम्ही भेटलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं उद्या काय होणार हे त्याला कळत असेल तर अशा लोकांचा माझा विश्वास नाही. आजचा काय होईल ते सांगा, आजचा काय होईल, आज काय होईल हे सांगा. पण या सरदार लोकांनी फारच हट्ट केला की तुम्ही भेटा, भेटल्याच्या नंतर तुम्हाला आनंद मिळेल. शेवटी नाही झालं. महाराजांनी सांगितलं ठीक आहे, 2 दिवसांनी घेऊन या. 2 दिवसांनी घेऊन आले. तो दक्षिणेचा आलेला विद्वान आला आणि तो विद्वान महाराजांच्या पुढे आला आणि रडायला लागला. महाराज म्हणले की रडायला काय झालं? ते म्हणजे मी इथं आलो 2 दिवस झाले, तुमच्या पोलिसांनी मला पकडलं, तुरुंगात टाकलं, मला वजवलं, 2 दिवस जेवणसुद्धा दिलं आणि म्हणून मला मिळलं होतं. शाहू महाराज बोलले माझं उद्याचं भविष्य सांगण्याच्यासाठी तू आला, तुझं उद्या काय होणार आहे हे तुला कळलं नाही. याचा अर्थ या असल्या भाग चुकीच्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. आणि त्यांनी सरदार लोकांना सांगितलं की असली माणसं माझ्यासोबत कधी उभा करत जाऊ नका. हा शाहू महाराजांचा विज्ञानाच्या संबंधीचा दृष्टिकोन. महात्मा फुलेंच्यावरचं एक पुस्तक आहे. महात्मा फुलेंच्याबद्दल काय सांगायचं, अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलचे वाचतात. शिक्षणाचं सार्वत्रिकरण, मुलींच्या शिक्षणाच्यासाठी सावित्रीबाईंचं योगदान, या गोष्टी सांगता येतील. पण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की ज्योतिबा फुलेंनी विज्ञानाचा आणि भवितव्याचा विचार हा नेहमी केला. आणि त्याचे एकच उदाहरण असं आहे की इंग्लंडचं राज्य आपल्या देशात अनेक वर्ष होतं आणि इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज हा एकलेला भारतामध्ये यायला निघाला आणि तो भारतात आल्याच्या नंतर त्याचं स्वागत करायला मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर एक कमान बांधली, ज्याला आपण गेट ऑफ इंडिया म्हणतो. आणि त्या गेट ऑफ इंडियाच्या तिथं राजा पंचम जॉर्जचं जहाज लागणार होतं. जहाज लागलं त्या ठिकाणी, त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्याच वेळेला एका कोपऱ्यामध्ये एक वंदासू बांधणारा, धोतर नेसलेला एक कोणतरी उभा होता, त्याच्या हातात कागद होता आणि तो पंचम जॉर्जची नजर आपल्याकडे येईल वळेल याच्याकडे लक्ष देत होता. अधिकाऱ्यांनी त्यानं बाजूला केलं. पंचम जॉर्जनी त्यांना पाहिलं आणि त्यांना गंमत असली, हा काय मुंजाशिवाला कोण आहे, कशासाठी उभा आहे मला समजून घ्यायचं. आणि म्हणून त्यांना पुढं बोलवलं आणि त्यांच्या हाताचा कागद त्यांनी पंचम जॉर्जच्या हातात दिला. तो कागद काय होता, त्या कागदामध्ये काही मागण्या होत्या आणि ती मागणी काय होती. पहिली मागणी ही होती की फिर्या आमच्याकडे काही भागात दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर इंग्रज सरकारच्या वतीनं लोकांचा चरितार्थ चालावा म्हणून खडी फोडायचं काम केलं जातं. ही खडी फोडायची शिक्षा आमची बंद करा आणि याच्याऐवजी जो काही पाऊस पडेल
त्याचा प्रत्येक थेंब कसा साचवता येईल आणि भूगर्भाची पाण्याची पातळी कशी वाढवता येईल असं काम आमच्या लोकांना द्या. तो दुष्काळाला एक प्रकारचं उत्तर मिळेल. ही पहिली मागणी त्यांनी केली होती, जी आज आपण निधनच्या परिसरामध्ये सतत बघतो. दुसरी मागणी त्यांनी ही केली त्या निवेदनात की शेतीला जोड पाहिजे. तो जोड धंदा करायचा असेल तरच शेती ही परवडणार आहे. निवड शेती एका शेती करून चालणार नाही. काहीतरी जोडधंदा हवा आहे आणि तो जोडधंदा द्यायचा असेल तर दुधाचा धंदा होऊ शकतो. पण आमच्याकडे त्या गायी आणि त्या गायीसाठी वापरणारा वळू हा संरक्षणाचा झालेला आहे आणि त्यामुळं हवं जसं उत्पादन मिळत नाही. आणि म्हणून इंग्रज साहेबांनी विनाच्याचं वळू फासावा आणि नवीन पद्धती या देशात तयार करावी की जेणेकरून अधिक दूध हे वाढल्याशिवाय राहणार नाही. ही दुसरी मागणी केली. ही मागणी करणारा हा खेळूच कोण होता? तो दुसरा तिचा कुणी नव्हता. त्यांचं नाव ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुल्यांनी या मागण्या केल्या. आधुनिकता आणि समाजाला त्याची गरज ही एका वेगळ्या पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी इंग्रज साहेबांच्या समोर मांडलेलं होतं. आणि तिसरं या ठिकाणी जे पुस्तक आहे आंबेडकरांच्या उद्देश सगळ्या देशातल्या लोकांना आंबेडकर म्हणले की देशाचं संविधान घटना त्यांनी लिहिली. ही गोष्ट खरी आहे. घटनेमध्ये त्यांचं योगदान आहे. पण आणखी काही गोष्टीच्याबद्दल बाबासाहेबांचं योगदान होतं. बाबासाहेब हे जो आपलं 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य ज्यावेळी मिळालं त्याच्याही पूर्वी एक स्थानिक लोकांचं सरकार जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली झालेलं होतं. आणि त्या सरकारमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे मंत्री होते आणि त्यांच्याकडे जे काम होतं जलविद्युत, पाणी आणि वीज या संबंधीचं खातं हे त्यांच्याकडे होतं. त्या काळात स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्या काळात आणि हे खातं आल्याच्या नंतर बाबासाहेबांनी काय करावं? बाबासाहेबांनी काही महत्त्वाचे निकाल घेतले. या देशामध्ये सगळ्यात मोठं धरण कोणतं याची चर्चा नेहमी होत असे. आणि ज्या धरणामुळं पंजाब आणि हरियाणामध्ये 90% अधिक जमीन ही ओल्याखाली झाली, बागायत झाली. त्या धरणाचं नाव भाकरा नांदल. आणि ज्या वेळेला बाबासाहेब जलविद्युत खात्याचे मंत्री होते त्यावेळेला हिमालयाच्या अतिरिक्त पाण्याचा उपयोग हा साठवून कुठेतरी केला पाहिजे यासाठी धरणाची संकल्पना त्यांनी आपल्या फाईलमध्ये मांडली आणि त्यांनी भाकरा नांदलचा निर्णय घेण्याच्यासाठी आपली सही केली आणि त्या निर्णयाला संमती दिली. त्या काळामध्ये की जेव्हा एकही धरण फार मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांच्या कल्पनेतून झालं नसतं. दुसरे धरण ज्याचं नाव दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन हे आंध्रामधलं मोठं धरण त्याचाही निर्णय हा बाबासाहेब जलविद्युत खात्याचे मंत्री म्हणून केला. आणि म्हणजे पाण्याचा जसा विचार केला तर पाण्यापासून वीज करता येईल आणि वीज हे प्रगतीचं साधन असू शकेल. ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली आणि त्यांच्या कालखंडामध्ये विद्युत खात्याचे मंत्री म्हणून विद्युत निर्मितीच्यासाठी विद्युत मंडळं जी असतात इलेक्ट्रिसिटी बोर्ड ही संकल्पना बाबासाहेबांनी केली, लिहून केली आणि त्याची अंमलबजावणी झाली. आणि ज्या राज्यात अधिक वीज आहे गरजेपेक्षा आणि ज्या राज्यात वीज नाही त्या अधिक वीज असलेल्या राज्याची वीज कमतरता असलेल्या राज्यात नेण्याला यंत्रणा असली पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेबांच्या काळामध्ये ट्रान्समिशन कॉर्पोरेशन नावाची एक संघटना त्यांनी सुरू केली
आज या देशामध्ये अनेक राज्याची जादा वीज ही वीज कमतरता असलेल्या राज्यामध्ये जाते, त्याची सुरुवात ही बाबासाहेबांनी केली होती. आणि बाबासाहेब असोत, शाहू असोत, महात्मा ज्योतिबा असोत, आधुनिकतेचा विचार करणारं एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्यावरचं लिखाण माझं हे पुस्तक माझ्या वाचनात आलेलं नाही, पण अनेक पुस्तकं मी त्यांच्यावरची वाचली. माझा आग्रह हा राहील की रयत शिक्षणसारख्या संस्थेमध्ये आधुनिकतेचा पुरस्कार करण्याच्यासाठी अशा नेत्यांच्या संबंधीचं जे जे लिखाण असेल ते आपल्या मुलामुलींच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि वैज्ञानिक मानसिकता ही त्यांची तयार करण्याची ही खबरदारी केली पाहिजे. आणि हे करण्याच्यासाठी अतिशय उत्तम शाळेची आवश्यकता असते. आणि ती शाळा आज मी या ठिकाणी पाहिली, त्यामधून हा दृष्टिकोन ठेवून तुम्ही पुढे जावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी करतो.